नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेमाणी, रक्तविकार तज्ज्ञ म्हणजे हेमॅटॉलॉजिस्ट. आणि आज 4 फेब्रुवारी आहे आणि 4 फेब्रुवारी म्हणजे वर्ल्ड कॅन्सर डे. आता वर्ल्ड कॅन्सर डे हा जो दिवस आहे म्हणजे 4 फेब्रुवारी हे आपण साजरी करतो हे कॅन्सर अवेअरनेस करता. आता कॅन्सरची अवेअरनेस कशा करता? तर कॅन्सरची अवेअरनेस म्हणजे आपले जे कॅन्सरग्रस्त रुग्ण असतात, त्यांना एक वेगळा स्टिग्मा असतो. म्हणजे सोसायटीमध्ये त्यांना आपण म्हणतो कॅन्सर झाला म्हटलं की एकदम त्यांना आपण वेगळ्या नजरेनं पाहायला चालू करतो. पण कॅन्सर हा एक प्रकारचा आजार आहे लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा टॅबू, स्टिग्मा ठेवण्याची गरज नाही आहे आणि हा एक प्रकारचा आजार आहे ज्याला ट्रीटमेंट केल्याने हा आजार बरा होऊ शकतो. आणि दुसरी महत्त्वाचा विषय म्हणजे की कॅन्सरची लक्षणं ही कधी-कधी फार साधी असू शकतात. म्हणजे साधारण न बरा होणारा ताप किंवा नकळत वजन कमी होत जाणं किंवा कधी-कधी खोकला, कधी थुंकीतून रक्त पडणं आणि इतरत्र कुठं रक्तस्राव होणे, अंगावरती स्पॉट्स येणे, नंतर थकावट वाटणे, हे सगळे साधारण सिम्प्टम्स सुद्धा कधी-कधी हे कॅन्सरचे असू शकतात. आणि या साध्या सिम्प्टम्सना दुर्लक्ष न करता आणि जर काही साध्या औषधांनी बरे होत नसतील, तर डेफिनेटली कॅन्सर सुद्धा पॉसिबिलिटी आपल्याला आजच्या काळामध्ये धरली पाहिजे. आणि त्यांचं लवकर निदान जर का झालं, म्हणजे ॲडव्हान्स प्रॉब्लेम वाढण्यापेक्षा म्हणजे लवकर निदान जर का झालं, तर या रुग्णांना लवकर स्टेजमध्ये आणि कमी खर्चामध्ये आणि चांगल्या उपचारांनी यांना बरं करता येऊ शकतं. म्हणून कॅन्सरबद्दल अवेअरनेस होणं अत्यंत गरजेचं आहे. कॅन्सरच्या पेशंटना आपण त्यांना आपल्याला साथ दिली पाहिजे. ते एकटे नाही आहेत. त्यांच्यासारखे अनेक रुग्ण आहेत. त्यांना आपण ट्रीटमेंट करून बरं करू शकतो आणि या आजारावरती मात करण्यासाठी आपल्या सर्वांना पुढं आलं पाहिजे, ना की त्या पेशंट्सना आपल्याला वाळीत टाकलं पाहिजे. आणि म्हणून आपण जनजागृती करता आपण वर्ल्ड कॅन्सर डे हे 4 फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरा करतो. आता कॅन्सर पेशंट्स करता बऱ्याचशा ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं तुम्हाला माहीत आहे, काही कॅन्सर्सना सर्जरी लागती, काही कॅन्सर्सना रेडिओथेरपी म्हणजे शेक लागतो, तर काही कॅन्सर्सना आपण किमोथेरपी म्हणजे सलाईनद्वारे औषधं देऊन कॅन्सरच्या पेशी मारतो. आणि आजच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये आपण प्रिसिजन मेडिसिन म्हणतो, म्हणजे प्रत्येक कॅन्सरचा रुग्ण आणि प्रत्येक प्रकारचा कॅन्सर हा वेगळा असतो. इवन एकाच प्रकारचा कॅन्सर हा 2 रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हँडल केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट केला जातो. त्याला आपण पर्सनलाइज्ड मेडिसिन म्हणतो. म्हणजे प्रत्येक पेशंट हा युनिक असतो. प्रत्येक पेशंटचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. प्रत्येक पेशंटचे जेनेटिक प्रोफाईल वेगळा असतो आणि त्या प्रोफाईलला लक्षात घेता एकाच प्रकारच्या कॅन्सरला 2 वेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट ऑफर केल्या जातात. त्याला आपण पर्सनलाइज्ड मेडिसिन असं म्हणतो. थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हटलं, तर आधी आपण जे किमोथेरपीची ट्रीटमेंट द्यायचो लोकांना, किमोथेरपी म्हणजे आपण शत्रू पक्षावरती एखादा बॉम्ब टाकल्यासारखा आहे. आता जेव्हा आपण शत्रू पक्षावरती बॉम्ब टाकतो, तेव्हा शत्रूला तर तो बॉम्ब मारतोच, पण त्याबरोबर काही जे नॉर्मल लोकं आहेत, जे सिव्हिलियन्स आहेत, त्यांना सुद्धा कोलॅटरल डॅमेज होतो. आणि त्यामुळं त्या बॉम्बला हे कळत नाही, की आपण फक्त कॅन्सरच्या पेशींनाच मारायचंय, की आपल्याला नॉर्मल पेशींना मारायचं नाहीये. पण प्रिसिजन मेडिसिनमध्ये किंवा टार्गेटेड थेरपीजमध्ये आपण अशा प्रकारची काही औषधं वापरतो, ती मिसाईल अटॅक सारखी असतात. म्हणजे ते शत्रू पक्षात जातात आणि जिथे एक्झॅक्ट टेररिस्ट स्पॉट आहे, त्या स्पॉटलाच फक्त डिस्ट्रॉय करतात आणि आजूबाजूचा कोलॅटरल डॅमेज हा एकदम मिनिमम किंवा असतच नाही. आणि अशा थेरपीला पर्सनलाइज्ड मेडिसिन किंवा टार्गेटेड थेरपीज असं म्हणतात. आणि अशा प्रकारची वेगवेगळी औषधं आता कॅन्सर रुग्णांकरता अवेलेबल आहेत आणि ही सगळी औषधं वापरून आपण पेशंटचे आउटकम फार चांगले केलेले आहेत आणि बरेचसे कॅन्सर्स आता आपण बरे करू शकतो आणि रुग्णांना निरोगी करून त्यांचं आयुष्य आपण वाढवू शकतो. तर इतकंच मला सांगायचं होतं आजच्या ह्या वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त. आणि या अवेअरनेसला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डेफिनेटली जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या, जेणेकरून कॅन्सरबद्दलचा जो आपला गैरसमज आहे तो पूर्णपणे दूर होईल. धन्यवाद.